नमस्कार मंडळी. मध्यंतरी 5-6 महिन्याचा गॅप गेला आणि मी काही तुमच्याशी संवाद साधू शकलो नाही टेक्निकल कारणामुळे. अर्थात त्याच्यानंतर लगेचच मी आत्ता एक टाकलेला आहे, त्याच्यानंतर हा दुसरा व्हिडिओ तुम्हाला पाठवत आहे. आजपासून पुढील काही एपिसोड मी तुम्हाला माझ्या बँकेतील नोकरीत आलेले काही अविस्मरणीय प्रसंग किंवा गोष्टी सांगणार आहे. मंडळी, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की बँकेतली नोकरी फार चांगली, 8 तास एअर कंडिशन्ड ऑफिसमध्ये बसायचं, मजा करायची. पण मंडळी, खरं सांगू का, शेजाऱ्याची बायको सुंदर दिसते, व्यापाऱ्याला वाटतं नोकरीवाला सुखी आहे, नोकरदाराला वाटतं शेतकरी सुखी आहे, शेतकऱ्याला वाटतं कारखानदार सुखी आहे. पण खरं सांगू का, म्हणतात ना, दुरून डोंगर साजरे किंवा मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तर मूळ मुद्दा असा की कुठलीही नोकरी, व्यापार काही आलं तरी त्याच्यामध्ये टार्गेट आला, नफा नुकसान आलं, हे सगळं बघितलं जातं. बँकेत सुद्धा हा निश्चितच प्रकार आहे. त्यामुळे तुम्ही काम कसे करता यावर अवलंबून आहे. डिपॉझिट्स वाढवणे, कर्ज वाटप करणे, विशेषतः सरकारी स्कीममधील टार्गेट पूर्ण करताना बँक मॅनेजरच्या नाकी नऊ येतात. उदाहरणार्थ अजून काही कामे ऍड झालेली आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याचं जर उदाहरण सांगायचं झालं तर विमा पॉलिसी विकणे, म्युच्युअल फंडासाठी ग्राहक शोधणे, मोठमोठ्या देवस्थानात किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये एक्सटेन्शन काउंटर ओपन करणे, त्यांच्या देणग्या गोळा करणे, फीस जमा करून घेणे, अशी कितीतरी ॲडिशनल कामे बँक कर्मचाऱ्यांना करावी लागतात. बरं, कर्ज वाटपच नव्हे तर ते परत वसुलीचे सुद्धा टार्गेट दिलेले असते. त्यामुळे बेरीज वजाबाकीच्या सर्कसीमध्ये तोंडाला अगदी फेस येतो बरं का. मंडळी, 1969 साली तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी एका फटक्यात 14 खासगी बँकांचे नॅशनलायझेशन केले, राष्ट्रीयकरण केले. सामान्य जनतेला बँकेचा लाभ मिळावा म्हणून खेडेगावात सुद्धा शाखा उघडल्या. अशा गावी काम करण्यासाठी शहरात राहिलेले ऑफिसर सहजासहजी तयार व्हायचे नाहीत. पण प्रमोशन घेतल्यामुळे बदलीही व्हायचीच अगदी. त्यावेळी प्रत्येक अधिकाऱ्याला 3 वर्ष रुरल किंवा सेमी अर्बन म्हणजे खेडेगावात किंवा तालुक्यासारख्या प्लेसमध्ये 3 वर्ष काम करणे कंपल्सरी केलं होतं. अशा गावामध्ये सुविधांची वानवाच असायची. इंग्रजी माध्यमाची शाळा सोडावं, पण मराठी माध्यमाची शाळा सुद्धा चांगली नसायची. डॉक्टर, मॉल वगैरे प्रकार नसायचेच, पण पाण्याचे पण दुर्भिक्ष असायचे. राहायला बऱ्यापैकी घर पण मिळत नसे. दिवसात 8-10 तासाचे लोड शेडिंग असल्यामुळे लाईट पंखा पण नसायचा. म्हणून बरेच जण जवळच्या शहरातून ये जा करत असत. आता अशा गावात जायला दिवसातून एखाद दुसरी एसटी बस असायची, आणि सकाळी ती जर बस चुकली तर रजा टाकू म्हटलं तरी पर्यायी व्यवस्था करणं फार अवघड असायचं त्यावेळी. त्यातच तुमच्याकडे जर बँकेचे किल्ले असतील तर दुष्काळात 13वा महिना. अशा त्या अधिकाऱ्याची धोबी का कुत्ता न गाव का न शहर का अशी व्हायची. अशा वेळी कुणाची तरी मोटरसायकल किंवा अन्य मार्गाने शाखेत पोहोचण्यास 2 तास उशीर सहज व्हायचा. बरं, आता अशा गावात उशिरा जरी बँक उघडली तरी फारशी कुणाची तक्रार नसायची. पण पारावर म्हणा किंवा कट्ट्यावर म्हणा किंवा क्वचित प्रसंगी ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये याची चाय पे चर्चा व्हायची. कुठला मॅनेजर धावत पळत 11:15 वाजता बँकेत पोहोचला, कुठल्या अधिकाऱ्याची मोटरसायकल बंद पडून त्याला ढकलत आणावी लागली, याची चर्चा अगदी सागर संकेत व्हायची. आणि या सगळ्या प्रकारामध्ये कमी की काय म्हणून आमचे डिव्हिजनल मॅनेजर किंवा मंडल प्रबंधक शाखेला भेट द्यायचे. अशा वेळी सरपंच, ग्रामसेवक किंवा एखादा उत्साही कार्यकर्ता, मग तो एखाद्या पक्षाचा असेल किंवा एखाद्या जमातीचा असेल, त्यांना नको असलेली माहिती द्यायचा. डीएम साहेब बरोबर ही माहिती काढून घ्यायची. आता उदाहरणच सांगायचं झालं तर डीएम साहेब विचारायचे, काय भाऊ, शाखा दररोज सकाळी वेळेत उघडते ना? तसा तो उत्साही कार्यकर्ता उत्तर देई, हो, तसं म्हणाल तर वेळेत उघडते,
पण कधी कधी पाटील साहेबांना उशीर होतो. त्यांची बायको शेजारच्या गावात शिक्षिका आहे ना, त्यांना सोडून ते इथे येईपर्यंत उशीर होतो. आता हे पाटील साहेब म्हणजे आमचे शाखा व्यवस्थापक, मॅनेजर. आता डीएम साहेब पुढला प्रश्न विचारणार, शाखेत रोकड वगैरे सगळं व्यवस्थित मिळतं ना? अशा वेळी एक जण दातात काडी घालून पुढे येऊन सांगू लागतो, नाही साहेब तसा काही प्रॉब्लेम नाहीये, पण कुलकर्णी साहेब म्हणजे आमचे अधिकारी, बँकेतले अधिकारी, कुलकर्णी साहेब आपल्या मोटरसायकलवर कॅश घेऊन येतात आणि टॅक्सीचं बिल लावतात. आता खरं सांगायचं झालं तर त्या ग्रस्ताची गाडी भाड्याने घेतली नाही म्हणून त्याची जळजळ त्याने डीएम साहेबाकडे व्यक्त केली. आता डीएम साहेबांना आतल्या गोष्टी कळत होत्या आणि वेळ प्रसंगी त्या कशा वापरायच्या हेही त्यांना चांगलं माहीत होतं. त्यांनी लगेच पुढला प्रश्न केला, मग कर्जाचं वाटप वगैरे व्यवस्थित होतंय ना? लगेच टोपीवाले रामभाऊ या प्रश्नाची वाट बघत असल्यासारखेच पुढे आले आणि म्हणाले, साहेब तसं वाटप वगैरे ठीक आहे, पण धायगुडे साहेब त्यांच्या मर्जीतल्या लोकांनाच कर्ज देतात, आम्हाला देत नाहीत ते. आता खरं म्हणजे धायगुडे साहेब कृषी अधिकारी, अगदी पापभिरू माणूस, सज्जन माणूस अगदी. पण गेल्या आठवड्यात या टोपीवाल्या रामभाऊचं कर्ज त्यांनी नाकारलं, कारण रामभाऊनी पहिलं कर्ज भरलेलं नव्हतं, परतफेड केलेली नव्हती, त्यामुळे धायगुडे त्यांना दुसरं कर्ज कसं देणार? पण ही माहिती डीएम साहेबांना नव्हती. तेवढ्यात सरपंच येतात आणि गर्दी निघून जाते. राम 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 झाल्यावर वाड्यावर चहापाणी होतं. सरपंच अजून एक माहिती डीएम साहेबांना देतात, आपले मॅनेजर पाटील साहेब आहेत ना, ते एका विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच लोन देतात, आमच्या पक्षाच्या लोकांना देत नाहीत, त्यामुळे आम्ही काही त्या तुमच्या शाखेच्या कार्यक्रमामध्ये भाग घेत नाहीत. झालं. अशा खोट्या तक्रारीमुळे आगीत तेल ओतलं जायचं आणि पाटील काय किंवा धायगुडे किंवा कुलकर्णी काय, त्यांचं प्रमोशन 3 वर्ष बोंबलायचं. मंडळी, बँकेतल्या या पॉलिसीमुळे प्रमोशनवर बदली होताच असंख्य प्रॉब्लेम व्हायचे. प्रमोशन घ्यायचं की नाही, घेतलं तर त्या बदलीच्या गावी जायचं की नाही, घ्यायचंच ठरलं तर मग नवीन गावात शिफ्ट व्हायचं का, की घर इथंच ठेवायचं? कारण बहुतेक अधिकाऱ्यांची मुलं 10वी किंवा 12वीच्या उंबरठ्यावर असायची. अशा वेळी शाळा कॉलेजामध्ये बदल करणे म्हणजे थोडंसं रिस्की असायचं. काही जणांचे आई वडील म्हातारे असायचे, 80-85 वर्षाचे, त्यामुळे त्यांना एकटं सोडता येत नव्हतं. कुणाचं एकत्र कुटुंब असायचं, त्याच्यामध्ये भावाचं दुकान असायचं, वहिनी घरचे सगळं काम करायची, मुलांना सांभाळायची. मग अशा लोकांना घर सोडणं अवघड वाटायचं. मध्यंतरी जसं पंतप्रधान मोदींनी सर्व गरिबी रेषेच्या खालील मंडळींची 0 बॅलन्स अकाउंट ओपन केली आणि मोलकरणी, झोपडपट्टीत राहणारे, मोलमजुरी करणारे सर्वांचे बँकेत अकाउंट ओपन केले. तसेच राष्ट्रीयकरण झाल्यानंतर शेतकरी, गावातील 12 बलुतेदार म्हणजे कुंभार, सुतार, चांभार इत्यादींना सुद्धा अकाउंट ओपन करण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी खूप मदत केली. त्यावेळी देशाचे तसेच राज्याचे अर्थमंत्री बँकांना कर्जाचे मेळावे घ्या असे आदेश द्यायचे. खासदार, आमदार आपापल्या कार्यकर्त्याच्या मदतीने असे मेळावे अरेंज करत असत. उद्घाटनाला मंत्री, आमदार, नगरसेवक तसेच बँकेतर्फे डिव्हिजनल मॅनेजर उपस्थित असायचे. तासभराचा सत्कार सोहळा चालायचा व त्यानंतर भाषणाचा कोटा पूर्ण व्हायचा. गरिबी हटाव यासाठी चाललेल्या प्रयत्नाची उजळणी व्हायची. वर्तमानपत्राचे, दूरदर्शनचे प्रतिनिधी हजर असायचे. कार्यक्रमानंतर पत्रकार, पाहुणे, कार्यकर्ते यांना चहापानाचा कार्यक्रम असायचा. या सगळ्या प्रकारात बँकेचा शाखाधिकारी आणि कर्मचारी मात्र बळी चाललेल्या बकऱ्यासारखा चेहरा करून काम करत असत. 4 तासात 100 कर्ज वाटप करायचे असत. मग बरेच वेळा कागदपत्र अर्धवट असायची, पण त्याला काही करता येत नसत. लाभार्थी खूप खुश असायचे, पण बँक कर्मचारी मात्र नाराज असायचे. धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं अशी त्यांची अवस्था असायची. कर्ज वाटप नाही केलं तर मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी नाराज होतील ही भीती असायची. आणि जर दिले तर त्या अर्धवट पेपरमुळे कर्ज वसुली कशी होईल, शिवाय ऑडिटमध्ये सुद्धा लाल रिमार्क येणार याची त्यांना भीती असायची. परंतु नगरसेवक म्हणा किंवा कार्यकर्ते
सर्व लोकांना जोरात सांगायचे, कर्ज घ्या, परतफेड करायची गरज नाही. ही जी रक्कम तुम्हाला कर्जावर दिली जाते ती सरकारची आहे, बँकेची नाही. असा एक प्रकारचा प्रचार सुरू झाला. आता एकदा कर्ज मिळालं की तो लाभार्थी बँकेतच काय पण त्या बँकेच्या रस्त्यावर सुद्धा यायचा नाही. त्यामुळे वसुलीची डोकेदुखी सुरू झाली. तर मंडळी, एकूण या बॅकग्राऊंडवर बँक अधिकारी कर्मचाऱ्यांना फार वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं. असेच काही किस्से किंवा प्रसंग मी किंवा माझ्या समकालीन बँक मित्रांवर आलेले बघितले आहेत, अनुभवले आहेत. ते मी तुम्हाला गोष्टीच्या रूपाने सांगणार आहे, पण ते पुढल्या एपिसोडपासून. आता पुरता निरोप घेतो. स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.